टॅक्स नंतर आता टोल मध्येही मिळणार सवलत, गडकरींनी दिले मोठे संकेत। मुंबई केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 सालासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर केला। या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला आहे। मोदी सरकारनं मध्यम वर्गाला दिलेला हा मोठा दिलासा आहे। त्या पाठोपाठ आता टोल मध्येही सरकार गुड न्यूज देणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये याबाबतचे संकेत दिले आहेत। सरकारच्या योजनेतून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं गडकरी यांनी सांगितलं। नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यासाठी अनेक योजना सुरू केल्या जाणार आहेत। त्यासाठी त्यांच्या मंत्रालयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे असं गडकरी यांनी स्पष्ट केले आहे। टोल समाप्त होणार? नव्या योजनेमुळे टोल समाप्त होणार का या प्रश्नावर गडकरी यांनी सस्पेन्स कायम ठेवला। या योजनेची घोषणा लवकरच केली जाईल असं त्यांनी सांगितलं। सरकार उपग्रहावर आधारित टोल पद्धतीवर काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याबाबतही निर्णय होणार आहे, पण हा निर्णय या योजनेपासून वेगळा आहे। आगामी काळात टोल देणाऱ्यांची नाराजी दूर होईल असं गडकरी यावेळी म्हणाले। गडकरींनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे, 5 वर्षाच्या आत दिल्लीमध्येही एकही डिझेल बस दिसणार नाही। सर्व इलेक्ट्रिक बस धावतील। माझ्याकडे 100% इथेनॉलवर चालणारं वाहन आहे। टाटा, सुझुकी, महिंद्रा हे देखील इथेनॉलवर चालवणारी वाहनं आणणार आहेत। डिझेल पेट्रोल कार, ट्रक बसची किंमत 1 होईल। आगामी काळात देशात 1 लाख इलेक्ट्रिक बस तयार होतील। मास रॅपिड ट्रान्सपोर्ट आणि रोपवे केबलवरही आम्ही काम करत आहोत। राज्य सरकारकडून आम्हाला 360 प्रस्ताव मिळाले आहेत। 6 महिन्यांमध्ये आम्ही 50 प्रकल्प सुरू करत आहोत। आगामी काळात आम्ही आकाशात चालणाऱ्या बसवरही काम करत आहोत। त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.